हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 3. श्री भगवान उवाच. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. श्री भगवान म्हणाले, निष्पाप अर्जुना, अगोदरच मी या जगतातील लोकांची 2 प्रकारची निष्ठा सांगितली आहे. एक म्हणजे सांख्ययोगामध्ये शास्त्रानुसार बुद्धियोगाने प्राप्त होणारी ज्ञानियांची निष्ठा, आणि दुसरी म्हणजे योगधर्माने प्राप्त होणारी कर्मयोगींची निष्ठा. येथे भगवंत श्री अर्जुनाला निष्पाप असे म्हणाले आहेत, कारण अर्जुनाला सांख्ययोग जरी समजला नाही आणि त्याने जरी युद्ध न करण्याचा स्वतःपुरता निर्णय घेतलेला असला तरीही तो यामधून बाहेर पडू इच्छित आहे. जर त्याचे मन निष्कपट नसते तर एव्हाना तो रथामधून उडी मारून रणांगणाबाहेर निघून गेला असता, किंवा सांख्ययोग चुकीचा आहे असे काहीतरी सिद्ध करायचा प्रयत्न करू लागला असता. पण तसे घडले नाही, कारण खरोखरच त्यालाच नक्की काय चालले आहे ते समजलेले नाही. म्हणून निरागसपणे तो भगवंत श्रींना म्हणत आहे की आमच्या हिताचे नक्की काय ते एक सांगा, त्याप्रमाणे मी करतो. मला 2 गोष्टी एकाच वेळी सांगून गोंधळून टाकू नका. सांख्ययोगात सांगितलेल्या 2 गोष्टी नसून ते एकच शास्त्र आहे हेच त्याला कळलेले नाही. त्यामुळे अजाणतेपणे तो भगवंत श्रींना द्वैर्थी बोलू नका असे म्हणत आहे. ह्यावर भगवंत श्री त्याला निष्पाप अर्जुन असे म्हणत आहेत. या निष्पाप शब्दाने अर्जुनाला भगवंत श्रींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने स्मितहास्य करत आपुलकीने गोंजारल्यासारखे झाले असेल. निरागसतेला वात्सल्य मिळणे आवश्यक असते, ते फार परिणामकारक ठरते. पुढे भगवंत श्री म्हणत आहेत की सांख्ययोगामध्ये शास्त्रानुसार 2 निष्ठा असतात. त्या म्हणजे बुद्धियोगाने प्राप्त होणारी ज्ञानियांची निष्ठा आणि योगधर्माने प्राप्त होणारी कर्मयोगींची निष्ठा होय. याचा अर्थ ते त्याला सांगत आहेत की सांख्यशास्त्रानुसार जीवनाचे 2 मार्ग आहेत. एक आहे बुद्धियोगानुसार ज्ञानयोग मार्ग, आणि दुसरा आहे योगधर्माने कर्मयोग मार्ग. येथे द्विधा मनस्थिती होण्याचे कारण नाही. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी 2 जिने आहेत. तू कोणत्याही एका जिन्याने जा, तू मुक्कामी पोहोचशील. या 2 मुख्य मार्गांसाठी काही योग साधना, योग मार्ग आहेत. त्या समजून घेऊन आचरण केल्याने अंतिम मुक्काम प्राप्त होतो. प्रत्येकाला त्याच्या स्वभावधर्मानुसार त्याच्याकडे जन्मतःच असलेल्या योग ऊर्जेनुसार साधना लागू पडते. केवळ जसा आजार तसे औषध देता येत नाही, तर आजाराबरोबरच जसा आजारी तसेही औषध द्यावे लागते. ज्ञानयोगात अंतर्यामी प्रवास करावा लागतो. येथे जाणण्याला महत्त्व आहे. तसे करताना बाह्य मन स्थिर ठेवावी लागते. संसारात समाजात असून नसल्यासारखी स्थिती होते. ज्ञानयोग निवृत्तीच्या जवळ आहे, म्हणजे मौनी स्थिरता प्राप्त होते. येथे शून्यात स्थिरता येते. साक्षात्कार होतो की शून्यातच पूर्णता आहे. योगमार्गात कर्म करून बाह्य मार्गाने प्रवास करावा लागतो. येथे कृतीला महत्त्व आहे. त्यावेळी अंतर्मन स्थिर ठेवावे लागते. संसारात समाजात नसून असल्यासारखी स्थिती होते. कर्मयोग प्रवृत्तीच्या जवळ आहे. कर्म करून काहीतरी मिळवून स्थिरता प्राप्त होऊन पूर्णत्व प्राप्त होते. येथे साक्षात्कार होतो की पूर्णता म्हणजे एक शून्य आहे. शून्यातून किंवा पूर्णातून शेवटी एकाच मुक्तीचे ठिकाणी योगधामी कैवल्यधामी साधक पोहोचतो. मार्ग भिन्न असले तरीही अंतिम उद्देश एकच आहे. भगवंत श्रींकडे तोंड करून चालणारा भगवंत श्रींकडे लवकर पोहोचतो, आणि भगवंत श्रींकडे पाठ करून चालणाराही शेवटी भगवंत श्रींकडेच पोहोचतो, परंतु उशिरा पोहोचतो. कारण हे विश्व एक पूर्ण वर्तुळ आहे. ते आत्मतत्वाची कक्षा सोडून
त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आत्मतत्वाच्या केंद्राशी ते पूर्णपणे आकर्षित झालेले आहे. हरिओम.